नमस्कार महाराष्ट्र पुढे बीड या थोड्याच वेळामध्ये आता इथं बीड सिटीमध्ये या ताई आलेल्या त्यांच्या काय घटना घडल्या जातीवादी राहिला काय शिव्यागाळे मारहाण झालेले आहे तरी स्वतः ते सांगतात। मला त्यांनी पत्ते खेळत होते मी पत्त्याबद्दल जर बोलले तर त्यांनी मला दगडफेक केली आणि नंतर शिव्यागाळी दिली। चिन्हाल शिव बोलला नाही, मला जातीवर बोलला, हे चांबाडे काय करायचे तर कर, मला सवय म्हणले तो काही जरी केशी केल्या 10 जरी केशी केल्या तरी मी सुटून येईन। मग त्यांनी मला एकदा निखिल महाराजांनी मला टांगून हाणलं आणि पुन्हा मला लुचलं लाचलं, त्यांनी असं छेळलं, मला असा अत्याचार माझ्यावर लय अत्याचार केला। आणि पुन्हा रामा पुटळे त्यांनी पण बेल्टाने मारलं, त्यांनी पण लय अत्याचार केला। आणि बबलू त्यांनी पण मला हाणलं, काट्याने हाणलं, असं म्हणजे त्यांनी त्याला बलात्कार करायचं असं म्हणजे त्यांनी लय लुचलं, मला ओढलं, माझं गळ्यातलं मंगळसूत्र हे जातीवर बोलला, मला तू काय केशीशी करायच्या 10 केशी कर, माझ्या ताकद आहे सुटून येण्याची, काय काही होणार नाही, मला तुझं घर मोडून दिशी तुला गावाच्या बाहेर हाकलून देईन, मला तुला गावात होणारच नाही म्हणला। आणि रामू सरपंच तिथं उभा असताना मला त्यांनी सोडवलं पण नाही, हे इतके जण मारित होते। आणि पुन्हा पवन तायड त्यांनी पण मला मारलं, गोट्याने मारलं, घरावर दगडफेक केली, पुन्हा परशान त्यांनी पण मारलं, 5 जणांनी मला 5 जण असं बेदम बेशुद्ध पडले, पुन्हा काय झालं मला कळलं नाही। तो घ्या पत्रकार मोठं पेपर आहे तुमचा घेऊन तुम्ही राम साहेब घेऊन राहू आपले तुमकडे फिरवतो ना